नमस्कार. केंद्रातील मोदी सरकार हे अनेक योजना जाहीर करत असते आणि आता सरकारने विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणं हे अधिक सोपं होणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एका नवीन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही जाहीर करण्यात आली होती आणि ही योजना गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार आहे. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना काय आहे? प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत दर्जेदार उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि अभ्यासक्रमांशी संबंधित इतर खर्च भरण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय वित्तीय संस्था आणि बँकांकडून हे आता कर्ज मिळू शकणार आहे. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत पारदर्शक अशी यंत्रणा निर्माण केली जाईल. ही योजना पूर्णपणे डिजिटल असेल. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत दरवर्षी 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जासाठी 75% क्रेडिट गॅरंटी देखील दिली जाणार आहे. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेमधून दरवर्षी 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे. या योजनेबाबत केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी अधिकची माहिती दिली आहे. मंत्री अश्विन वैष्णव म्हणाले की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी आहे, जे कोणत्याही प्रकारचे सरकारी शिष्यवृत्ती किंवा इतर कोणत्याही अनुदान योजनेचे लाभार्थी नाहीत, त्या लोकांना स्थगिती कालावधीत 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 3% व्याज सवलत देखील दिली जाणार आहे. यामध्ये तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार प्राधान्य देईल. योजनेत सरकार 2024-25 ते 30-31 पर्यंत 3,600 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि या कालावधीत एकूण 7 लाख विद्यार्थ्यांना व्याज सवलतीचा लाभ हा दिला जाणार आहे. उच्च शिक्षणासाठी या योजनेचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थी युनिफाईड PM विद्यालक्ष्मी पोर्टलद्वारे कर्ज आणि व्याज लाभार्थ्यांसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात. सर्व बँकांमध्ये अर्ज प्रक्रियेचा वापर करून योजनेचा लाभ घेता येणार आहे. ई-वाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC वॉलेटद्वारे व्याज समर्थन देयकावर प्रक्रिया केली जाणार आहे. ज्या संस्थेत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे ती अखिल भारतीय 100 आणि राज्यामध्ये 200 किंवा NIRF रँकिंगमध्ये असावी. तसेच ही संस्था सरकारी असावी आणि देशातील 860 मोठ्या उच्च संस्थांमधील 22 लाखाहून अधिक विद्यार्थी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ घेता येणार आहे.